डिप्लोमा फर्स्ट इयरसाठी ज्या विद्यार्थ्यांनी कॅपचा ऑप्शन फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि एक मोठी अपडेट आलेली आहे, ती म्हणजे तुमच्या शीट अलॉटमेंटबद्दल आहे. शीट अलॉटमेंट आपल्याला माहिती आहे की 15 जुलैला होणार होतं. त्यानुसार शीट अलॉटमेंट झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ते शीटचं अलॉटमेंट जे झालंय ते तुम्ही कसं ओपन करू शकता, कसं पाहू शकता. त्यासोबतच तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं तुम्ही कसं ते शीटचं अलॉटमेंट चेक करू शकता. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासोबतच तुम्ही फक्त शीटचं अलॉटमेंट झालं आणि जर तुम्ही ते शीट ॲक्सेप्ट नाही केली तर तुम्हाला ते शीट ग्राह्य धरलं जात नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला शीटचं ॲक्सेप्टन्स कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला मग सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर पाहिलं असेल, हे सगळ्यांना माहिती आहे ही वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवरती जाऊन जे असेल ते वेबसाईट ओपन करा. या ठिकाणी ऑलरेडी नोटिफिकेशन आलंय की प्रोव्हिजनल कॅप अलॉटमेंट राऊंड इज पब्लिश्ड. आणि या ठिकाणी जर तुम्ही राईट साईडला जर पाहिलं, जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं की प्रोव्हिजनल अलॉटमेंटचा जो असणार आहे मेरिट स्टेटसच्या जवळपास कुठेतरी टॅब येईल. तर इथं आलेला आहे तो. याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर कॅप राऊंड 1 वरती तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं. आणि कॅप राऊंड वरती तुम्ही जर क्लिक केला तर तुमचा जो कोणता ॲप्लिकेशन आयडी आहे तो तुम्ही या ठिकाणी पेस्ट करायचा आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकून कंटिन्यू करा. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे अलॉटमेंट असेल ते इंडिव्हिज्युअल अलॉटमेंट दिसणार आहे. आता याच्यानंतरचा जो असणार आहे तो म्हणजे इन्स्टिट्यूट वाईज जो अलॉटमेंट लिस्ट लागलेली आहे ते तुम्ही इथं चेक करू शकता. यासाठीचा तोच आहे. राईट साईडला आला तरी ते इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट आहे. या ठिकाणी जे आहेत ते मे बी आणखी ते हे झालेलं नसेल. हां, या ठिकाणी बघा, या ठिकाणी आलेलं आहे. तर तुम्ही डायरेक्टली त्यानुसार तुम्ही अलॉटमेंट चेक करू शकता. कोणताही जर चेक करायचं असेल तर फक्त राईट साईडला व्ह्यू टॅब दिला आहे, या टॅबवरती क्लिक करा. त्या टॅबवरती क्लिक केल्याबरोबर एक नवीन पॉपअप विंडो जो असणार आहे तो विंडो ओपन होईल. आणि त्या विंडो नंतर तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणचा जो लिस्ट आहे तो समजून जाईल. आणि तर या ठिकाणी बघा ही ओपन झालेली आहे. तर याच्यामध्ये समजून जाईल की तुम्हाला कोणते कोणते विद्यार्थी लागले आहेत, कोणती ब्रांच आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल. त्यामुळं ही प्रोसिजर फॉलो करा. याच्यानंतर तुम्हाला इंडिव्हिज्युअल लॉगिन कसं असणार आहे ते दाखवत आहे. आपण आता पाहिलं की शीटचे जे असणार आहे ते तुम्ही डायरेक्टली कसं चेक करू शकता. पण आता पाहणार आहोत की तुम्हाला शीट ॲक्सेप्टन्सचं स्टेटस काय आहे, तुम्हाला शीट ॲक्सेप्टन्स कसं करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन करायचं आहे. ते कॅन्डिडेट लॉगिन तुम्हाला माहिती आहे कसं करणार आहात. तर कॅन्डिडेट लॉगिन केल्यानंतर या साईडला जर पाहिलं तर ते शेवटला एक ऑप्शन येतो. इथं बघा, व्ह्यू कॅप ऑप्शनच्या खाली कॅप 1 प्रिंटच्या खाली जर पाहिलं तर ते शीट ॲक्सेप्टन्स फॉर अलॉटेड शीट असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक कराल त्यावेळेस काय ओपन होते ते बघा. ज्यावेळेस मी याच्यावरती प्रेस करतोय त्यानंतर क्लिक केलं त्यानंतर मला हा दिसतोय की शीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस इज क्लोज ॲज पर द शेड्यूल. आता हा एरर सगळ्यांनाच येईल, कारण याच्या मागचं कारण एक आहे ते मी तुम्हाला इथं दाखवतोय. तर ते कशामुळे होत आहे ते सांगतो तुम्हाला. इम्पॉर्टंट डिस्प्लेमध्ये या इम्पॉर्टंट डेट्सला ओपन करा. इम्पॉर्टंट डेट्सला जर ओपन केलात तर तुम्हाला या ठिकाणी त्याचं कारण सापडेल. ते म्हणजे हे आहे की या ठिकाणी जर पाहिलात तर तो आहे की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅप अलॉटमेंट राऊंड 1 15 तारखेला होणार आहे. ते बरोबर आहे, पण मेन पार्टीत आहे तो म्हणजे ॲक्सेप्टिंग ऑफ ऑफर्ड शीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर हर लॉग इन ॲज पर द अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. याचा अर्थ असा आहे की तुमची लिस्ट ही आज लागलेली आहे, पण तुम्हाला जे शीट ॲक्सेप्टन्स आहे ते ॲक्सेप्टन्स तुम्हाला उद्यापासून म्हणजेच 16 जुलैपासून होणार आहे. त्यामुळं तुम्हाला तो एरर येत आहे जो मी तुम्हाला दाखवला. आणखी एक वेळेस दाखवतो काय होतोय ते. तो हा जो एरर असणार आहे तो असा येतोय. इथं जर पाहिलं तर शीट ॲक्सेप्टन्स इज क्लोज ॲज पर द शेड्यूल. त्यामुळं मी तुम्हाला याच्याबद्दलचं एक नवीन अपडेट देणार आहे. ते म्हणजे शीटचं जे ॲक्सेप्टन्स असेल ते ॲक्सेप्टन्स कसं करायचं ते आपली ॲक्च्युअल प्रोसेस उद्या सुरू होणार आहे. त्यामुळं चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुमची कुठेही चूक होणार नाही. त्याच्या अगोदर जर तुम्ही फ्रीज आणि फ्लोटमध्ये कन्फ्युजन असाल तर आपला एक व्हिडिओ आहे तो अगोदर तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला डिसाईड करण्यासाठी इझी होईल. आणि सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर चला भेटूया पुढच्या प्रोसेसमध्ये, जे म्हणजे शीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस काय असेल. धन्यवाद.